श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रथासुतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदो तन्सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्री गुरुभ्यो नमः। व्यासवाणी या प्रवचनमालेमध्ये श्रीमद भागवतातील दशमस्कंधातील 21वा जो अध्याय आहे तो 21वा अध्याय म्हणजे वेणुगीत आहे। भगवंतानी जो वेणुगीत तुमच्या माझ्यासाठी जो निर्माण केला तो वेणुगीत आम्ही नित्य शिरसा वंद्य मानतो। श्रीमद भागवतामध्ये गीत आहे, रूपक आहे, कथा आहे, स्तुती आहे। आचार्य फोन करतो, पॉज कर थोडा।
कोण येतोय त्याच्यावरती? क्षमस्व. रूपक आहे, गीत आहे, स्तुती आहे. या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर भगवंतानं जे गीत गायलेलं आहे ते गीत तुमच्या माझ्यासाठी नित्य प्रसादाची सेवा उत्पन्न होते. आवाज जातोय का व्यवस्थित? वेणुगीत हे अत्यंत भक्तीने भरलेलं आणि ध्यानातली एक अत्यंत उच्च परिसीमा असलेलं हे वेणुगीत भक्तांसाठी नित्य प्रेरणादायी असतं. श्री शुक उवाच इत्थं शरत्स्वच्छ जलं पद्माकर सुगंधिना न्यविशद् वायुनां वातं सगगोपालकोच्युतः. शुकदेव वर्णन करतात, राजन, शरद ऋतूमुळे सगळ्या सरोवरातलं पाणी स्वच्छ निर्मळ झालेलं होतं. आणि जेव्हा हे पाणी स्वच्छ निर्मळ झालं त्यावेळेस भगवंतानी जो वेणुनाद केला, भगवंतानी जी बासरी वाजवली, भगवंतानी जी बासरीच्या स्वरातून आपल्या गोप गोपिकांना, भक्तांना जो संदेश दिला आहे ते वेणुगीत आहे. वेणुगीत म्हणजे भक्ताची अत्युच्च पातळी. बघा, पुढे रास पंचाध्याय येतात. 29, 30, 31, 32 आणि 33 अध्यायांमध्ये रास अध्यायाची प्रस्तावना कोणती असेल तर रास अध्यायाची प्रस्तावना वेणुगीत आहे. वेणुगीतामध्येच भगवंतांनी आपले भक्त कोण आहेत आणि ज्यांची पात्रता आहे त्यांनाच रास पंचाध्यायामध्ये घेतलेला आहे. भगवंतांनी त्यांच्यासोबतच रास केलेला आहे. बघा, शुकदेव वर्णन करतायत, पावसाळ्याचा ऋतू संपला होता आणि पावसाळ्याचा ऋतू संपल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये शरद ऋतू आला. आणि शरद ऋतूच्या वेळेस सगळी सरोवर स्वच्छ निर्मळ होता, नद्यांचं पाणी स्वच्छ होतं, सर्वत्र पुष्प बहरलेली असतात, सर्वत्र सुगंध दरवळत असतो. आणि सर्वत्र सुगंध दरवळत असताना भगवंतानं हा जो वेणुनाद केलेला आहे तो वेणुनाद खूप महत्वाचा आहे. साधकांच्या जीवनामधली एक उच्च अवस्था ही वेणुगीतामध्ये येते. अत्यंत सुंदर असं वन आहे आणि सुंदर अशा वनामध्ये भगवंताने आपल्या हातामध्ये वेणू घेतलाय. बघा, भगवंताच्या सोबत नित्य गायी आहेत, वासरे आहेत, गोपाळ आहेत, गोपिका आहेत, चराचर सृष्टी आहे. आपल्याला माहिती आहे भागवताच्या पुढल्या एका श्लोकामध्ये त्याचं वर्णन येतं की भगवंतांनी जेव्हा वेणुनाद केला तो वेणुनाद कोणाकोणाला ऐकू गेला. स्वच्छ सुंदर असं सरोवर, कदंब वृक्षाच्या खाली भगवंत आले. कदंब वृक्षाच्या खाली भगवंत आलेले असताना
सर्वत्र सुंदर अशी फुलं झाडा वेलींवर उमललेली आहेत. झाडा वेलीवर उमललेली सुगंधी फुलं आणि सगळं शरद ऋतूमुळे झालेलं आल्हाददायक वातावरण. आणि त्याच वेळेस भगवंताने सुंदर असा वेणुनाद केला. कदंब वृक्षाखाली भगवंत उभे आहे. भगवंत आणि तो वेणू आपल्या ओठांनी स्पर्श केला आणि भगवंतानी जसा तो वेणूचा स्वर हा सुंदर स्वर जेव्हा गोपिका आपल्या घरामध्ये काम करत होत्या, भगवंत शांत उभे आणि भगवंतानी जसा हा वेणूचा स्वर फुंकला आणि वेणूनं सुंदर हा स्वर हे गीत गायला सुरुवात केलं. हा वेणूचा स्वर कोणाकोणाला ऐकू आला? हा वेणूचा स्वर घरामध्ये काम करत असलेल्या गोपिकांच्या कानावरती पडला. त्या शरीराने घरात होत्या, पण मनाने मात्र नित्य भगवंताच्या सोबत होत्या. त्यांच्या कानावर जसा हा वेणूचा स्वर गेला, तसं त्यांनी आपलं देहभान विसरल्या. किती देहभान विसरावं? त्या सूक्ष्म रूपाने त्या वेणुनादाच्या स्वराकडे येत राहिल्या. आपला भौतिक देह त्यांनी आपल्या घरीच विसावला, घरीच ठेवला. वेणूचा स्वर चराचर चराचर सृष्टीमध्ये जायला लागला. तशी आकाशातली सगळी देव, ही आकाशातली देव वायुमंडल वरती येऊन स्थिरावले. भगवंताचा हा सुंदर वेणुनाद त्यांना श्रवण करायचा होता. भगवंताच्या वेणूचा स्वर कानावर पडताच झाडावर बसलेले पशु पक्षी एकदम स्तब्ध झाले, एकदम स्तब्ध, शांत झाले, शांत. यमुनेचं वाहणारं पाणी स्तब्ध झालं. त्या पाण्यालाही असं वाटत होतं की आपण क्षणभर आता इथेच थांबावं आणि हा वेणुनाद श्रवण करावा. पण मागचं पाणी म्हणत होतं, अरे पुढे चला, पुढे चला, आम्हालाही तो वेणू श्रवण करायचा आहे, आम्हालाही तो वेणुनाद श्रवण करायचा आहे. भगवंतानी सुंदर वेणूला आलाप दिलेला होता आणि जसा भगवंतानी सुंदर या वेणूला आलाप दिला, त्याच वेळेस गोपिकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उत्पन्न झाले. गोपिका एकमेकींमध्ये चर्चा करत होते. तदव्रज स्त्रिया श्रुत्य वेणुगीतं स्मरोदयं काश्चित् परोक्षं कृष्णस्य स्वसखिभ्यो न वर्णयन्. हे वेणुगीत आहे ना, हे वेणुगीत भगवंताविषयी प्रेम भाव जागृत करणारं गीत आहे. हे वेणुगीत
हृदयामधली भक्ती, भगवंताविषयीची आपली आपुलकी, एकरूपता प्रगट करत. जसा हा वेणू स्वर घेत होता, तशी चराचर सृष्टी शांत झाली. कुठला आवाज येत होता? आवाज येत होता तो, आणि तो फक्त श्वासांचा. प्राणीमात्रांचा श्वासोश्वास उच्छ्वास जेव्हा चालायचा ना, केवळ तेवढाच तो आवाज. बाकी कोणीही आपली डोळ्याची पापणी लवायला तयार नाही. कानावरती कुठलाही स्वर नाही, केवळ भगवंताचा हा वेणुनाद. केला चालू. हा वेणुनाद जेव्हा श्रवण केला, बघा, ज्यांची टीका श्रीमद भागवताला एक प्रमाण ग्रंथ आहे, श्रीधरी टीका, त्यामध्ये श्रीधराचार्य असं म्हणतात की अन्य अध्यायामध्ये जे श्लोक आहेत ते सगळे श्लोक एका विशिष्ट विषयाला धरून पुढे चालतात. गोपीगीत आहे, भगवंताची विरहता घेऊन पुढे चाललेलं गोपीगीत आहे. एकानंतर एका श्लोकामध्ये एक श्लोकामध्ये गुंफलेला आहे. पण वेणुगीताचे जे श्लोक आहेत ते एकमेकापासून भिन्न आहेत. ते भिन्न का आहेत? ते श्रीधराचार्य असं सांगतात की वेणुगीतामध्ये प्रत्येक गोपीनं आपलं वेणूबद्दलचं मत व्यक्त केलंय. वेणूपासून उत्पन्न झालेली परिस्थिती प्रत्येक गोपीनं आपलं मत मांडलेलं आहे. आणि जे गोपिकांनी मत मांडलंय ते श्लोकाच्या रूपात आलंय. बघा, हा सुंदर वेणू ऐकल्यानंतर गोपिका सगळ्या गोकुळात एकत्र जमल्या, वृंदावनात एकत्र जमल्या. आणि वृंदावनात जमल्यानंतर ते एकमेकीशी चर्चा करतात. एक गोपी म्हणती, का ग, बारीक स्वर चालू राहू दे त्याचा, का ग, ह्या वेणूनं कोणतं पुण्य केलं असेल की ह्या वेणूनं किती जन्माचं तिचं तपश्चर्या असेल, पुण्य असेल की जेणेकरून ही वेणू भगवंताच्या ओठांना स्पर्श करते. हिनं असं कोणतं पुण्य केलंय? हिच्या कोणत्या जन्मीचं हे पुण्य उदयास आलंय की ही वेणू सदैव भगवंताच्या सानिध्यात असते. भगवंत तुम्हाला आम्हाला भेटतात ते काही क्षणापुरते भेटतात. गोपिकांना भगवंत भेटले ते काही क्षणापुरते भेटले. नित्य धरून भगवंताचा सहवास गोपिकांना होताच, निसंशय होताच. पण ह्या वेणूचं असं कोणतं पुण्य आहे की जी सदैव भगवंताच्या सानिध्यात राहते, भगवंताच्या जवळ राहते. एक गोपी म्हणाली, अगं, ही वेणू आता भगवंताची पट्ट राणी झाली आहे. भगवंताला हिच्याशिवाय आता नाही करमत. एक गोपी म्हणाली, अगं, भगवंत जेव्हा भोजनासाठी बसतात ना, त्यावेळेस ते आपल्या जवळच वेणूला ठेवून भोजन करतात. काय पुण्य आहे ग त्या वेणूचं. एक गोपिका असं म्हणाली की ही जी वेणू आहे ना, भगवंत जेव्हा रात्री शांत विसावता, योग निद्रेमध्ये जाता, तेव्हा ही वेणू भगवंताच्या जवळच असते.
ज्या कूस भगवंतांनी ज्या दिशेला केली आहे त्याच्या समोर ही वेणू घेऊन भगवंत निद्रस्त असतात. माहितीये तुला, भगवंत रात्री अधूनमधून उठतात ना, त्यावेळेस ते केवळ ह्या वेणूवर हात लावतात आणि वेणू कुठे गेली तर नाहीये ना हे सारखं पाहत राहतात. एक गोपी म्हणाली, अगं ही वेणू किती पुण्यवान आहे, अत्यंत पुण्य केलेलं आहे. आपल्याला भगवंताच्या चरणाचा स्पर्श मिळत नाहीये, पण तिला भगवंताची ओष्ठ स्पर्श करण्याचं भाग्य तिला लाभलंय. काय पुण्यवान असेल ही. गोपिका सगळ्या एकत्र बसल्या, देहभान विसरल्या. हा वेणुनाद आहे ना, हे नाद ब्रह्म आहे. रास पंचाध्यायामध्ये प्रवेश करण्यासाठीची ही पात्रता ही नाद ब्रह्माने सुरुवात झाली. आजपासून त्या रास पंचाध्यायाकडे गोपिकांना जायचं होतं. एक गोपी असं म्हणाली, बर्हा पीडम नटरवपहु कर्णयो कर्णिकारम बिभ्रत्वासः कनकपीशम वैजयंती च माला. हे बघ ना, भगवान आणि बलराम दादा किती सुंदर दिसतात. भगवंताने अंगावरती जे वस्त्र धारण केलंय आणि भगवंताने आपल्या कानापाशी कण्हेरीचं फूल लावलंय आणि हातामध्ये वेणू घेऊन भगवंत त्या कदंब वृक्षापाशी उभे. सांगा, गोपिका कुठे बसल्या आहेत? गोपिका वृंदावनात आहेत, आपल्या घरी आहेत. भगवंत कुठे आहेत? वृंदावनात आहेत. गाई चरायला घेऊन गेलेत भगवंत. भगवंत जेव्हा वेणुनाद करतायत ना, त्यावेळेस ह्या सगळ्या गाई हे वासर चरायचं सोडून देतात आणि ते भगवंताच्या चरणाशी येऊन वेणुनाद श्रवण करतात. आणि गोपिका घरी बसून भगवंत आज कसे दिसतात हे वर्णन करतात. काय असेल बरं या गोपिकांपाशी? या गोपिकांपाशी दूरदर्शन आणि दूरश्रवण ह्या दोन्ही सिद्धी होत्या. म्हणून तर रास पंचाध्यायाच्या वेळेस ज्यावेळेस भगवंतानी वेणुनाद केला, त्यावेळेस तो वेणुनाद केवळ त्या गोपिकांना ऐकू गेला ज्या रास पंचाध्यायासाठी पात्र होत्या. आणि आजही जेव्हा भगवंतानी पहिल्यांदा सुंदर असा वेणुनाद केला, तो वेणुनाद त्याच गोपिकांना ऐकू गेला ज्या अत्यंत पात्रतेच्या होत्या. या गोपिका कोण होत्या? ह्या गोपिका पूर्वजन्मीच्या ऋषी होत्या, मुनी होत्या. आपण रास पंचाध्यायाचं चिंतन पाहताना असं म्हणालो होतो की ह्या वृंदावन आणि गोकुळामध्ये जेवढे जीव जन्माला आले ते अगदी मथुरेपर्यंत, द्वारकेपर्यंत, ते सगळे पूर्वजन्मीचे कृष्ण भक्त होते. अहो, राम जन्मामध्ये जेव्हा भगवंत वनामध्ये गेले, भगवंत वनामध्ये गेल्यानंतर अनेक ऋषींचं भगवंतांनी दर्शन घेतलं. अनेक ऋषींचं दर्शन घेतल्यानंतर त्या ऋषींना असं वाटायचं की रामचंद्र प्रभू किती सुंदर दिसतात. अत्यंत सुंदर असलेले रामचंद्र प्रभू, या प्रभूंना आलिंगन द्यावं. आणि प्रभूंना आलिंगन देण्याची इच्छा असायची, पण प्रभू त्यांना सांगायचे की या जन्मात नाही, कारण तुम्ही ऋषी आहात, मुनी आहात.
तुम्ही या वनामध्ये तपश्चर्या करता, मी संसारिक आहे. पुढच्या जन्मात जेव्हा मी कृष्णावतार घेऊ, त्या कृष्णावताराच्या वेळेस आपणा सर्वांची इच्छा नित्य पूर्ण केली जाईल. म्हणून तेव्हापासून आपली साधना, आपली तपश्चर्या या ऋषीमुनींनी केली. तेच ऋषीमुनी इथे गोपिका झाल्या, तेच ऋषीमुनी इथे गोपाळ झाले, तेच ऋषीमुनी झाडावरचे पक्षी झाले, तेच ऋषीमुनी झाडही झाले, तेच ऋषीमुनी हवेच्या रूपानं, पाण्याच्या रूपानं वृंदावनात फिरत होते. मग सांगा किती आनंदाचा क्षण होता हा. जसा हा वेणुनाद वेणुनाद श्रवण झाला, वेणुनाद आला, एक गोपिका म्हणाली, अगं ही वेणू जिथून उत्पन्न झाली आहे ना, ज्या वृक्षांच्या समुदायापासून ही उत्पन्न झाली आहे ना, त्या वृक्षांना किती अभिमान वाटत असेल. त्या इतरांना सांगतही असतील की भगवंताच्या जवळचा जो वेणू आहे ना, तो वेणू आमच्या कुळातला आहे, आमच्यापासून गेलाय, तो आमच्यापासून उत्पन्न झालेला आहे. त्या असं म्हणत असतील की धन्य धन्य आमचं कुळ, धन्य आमचं कुळ, धन्य आमचं कुळ. हा गोपिकांचा भाव पहा. एक गोपिका असं म्हणाली की अगं भगवंत जेव्हा वेणुनाद करतात ना, तर भगवंतानी जसा वेणुनाद केला तसं या वृंदावनात राहणारे जे मोर आहेत, ते सगळे मोर अगदी कुठलाही विचार न करता त्या कदंब वृक्षाकडे पळत येतात आणि ते सगळे मोर भगवंताच्या चरणाशी बसून हा वेणुनाद श्रवण करतात. भगवंताचा जो वेणू आहे, तो वेणूचा नाद आयला की झाडावरचे चराचर पक्षी स्तब्ध होऊन जातात, स्तब्ध होऊन जातात, स्तब्ध होऊन जातात. झाडावर बसून पक्ष्यांना तहान जरी लागली आणि पाणी पिण्यासाठी यमुनेत जायचं, तर त्या यमुनेत जात नव्हते पक्षी. कारण तेवढा क्षणभर का होईना वेणूचा स्वर आपल्या कानापासून वेगळा होईल. ती गोपिका असं म्हणते की हे मोर पाहणं, भगवंतानं वेणू वाजवायला सुरुवात केली की सुंदर प्रकारचं नृत्य करतात. इतकं सुंदर नृत्य करतात की नृत्य करता करता यांची पीस खाली पडतात, पण ती त्याची तमा बाळगत नाही. एक गोपी म्हणाली, इथं प्रत्येक गोपींचं वेगळं वेगळं मत आहे बरं. त्यांचं निरीक्षण आहे, चराचर सृष्टीतलं निरीक्षण आहे. एक गोपी अशी म्हणाली की वृंदावनात जेव्हा गायी चरत असतात ना, गायी चरत असताना भगवंताचा वेणू त्यांनी ऐकला की ते चरणं सोडून देतात आणि त्या पळत 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 येऊन झाडापाशी आपली जागा निश्चित करतात. भगवंताला सगळा गराडा हा गायींचा होतो आणि या गायी कान टवकारून श्रवण करतात. एक गोपी म्हणाली, अगं आपल्या घरच्या ज्या गायी आहेत ना, ह्या गायी कधी कधी चारा खात असतात आणि चारा खाता खाता तिच्या कानावर जर वेणुनाद आला ना, ती चारा खाणं सोडून देते. एक गोपी म्हणाली, अगं कधी कधी गाय वासराला दुग्धापन करत असते आणि ते करत असताना वेणूचा स्वर कानावर पडला
की वासर सुद्धा शांत होतात, शांत होतात. गायीची कास त्यांच्या मुखामध्ये असते आणि ते दूध पिण्याचं विसरून जातात. गोपिकांपाशी दूर सिद्धी होती. एक गोपिका असं म्हणाली, अगं, ज्या गायी भगवंताच्या जवळ असतात ना, त्या भगवंताच्या जवळ असलेल्या गायी जेव्हा हा वेणुनाद ऐकतात त्यावेळेस त्यांच्या सडातून आपोआप दूध व्हायला लागतं, आपोआप दूध व्हायला लागतं. काय पुण्य केलं असेल या गायींनी. त्यांचं दूध काढण्याची आवश्यकता नाहीये. नुसतं भगवंताचं वेणुनाद श्रवण केला की त्यांना पाणा फुटतो आणि पाणा फुटला की त्यांच्या सडातून दूध व्हायला लागतं. अगं, ही गोपिका म्हणते, ह्या नद्यांनी नुसता बासरीचा आवाज जरी ऐकला तर ह्या नद्यांना असं वाटतं की भगवंताचं चरण स्पर्श तर आपण आता करू शकत नाहीये. ह्या नद्या वाहता 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 ह्या नद्यांच्या बाजूला जी वृक्ष आहेत ना, यमुनेच्या तीरावरती काही कमळाची वृक्ष होती, अन्य काही सुगंधी फुलांची वृक्ष होती. त्या वृक्षांची फुलं गळून त्या पाण्यामध्ये पडायची आणि ती यमुना वाहत 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 भगवंताकडे घेऊन यायची. त्या फुलांना असं वाटायचं की आपलं जीवन कृतार्थ झालं. याच साठी केला होता अट्टाहास की आम्हाला भगवंताचं वेणुनाद श्रवण करायला भेटावं. आम्ही सुगंध द्यावा, तो केवळ भगवंताला सुगंध द्यावा. अन्य जणांना सुगंध देऊन काय उपयोग आहे. आणि ज्यावेळेस ही फुलं वाहत वाहत यायची त्यावेळेस ही यमुना विचार करायची की हे पुष्प आम्ही प्रभूंच्या चरणाशी समर्पित करत आहोत, प्रभूंच्या चरणाशी समर्पित करत आहोत. आणि हा सुंदर वेणुनाद चालू असायचा. एक गोपी अशी म्हणाली, अगं, ह्या वनामध्ये राहणाऱ्या ज्या भिल्लीनी आहेत ना, ह्या भिल्लीनी किती पुण्यवान आहेत ग. जेव्हा भगवंत या जमिनीवरून चालतात ना, लक्षात घ्या, जोपर्यंत भगवंत वृंदावनात होते, गोकुळात होते, तोपर्यंत भगवंतांनी 5 पथ्य नियमाने पाळले होते. त्यातलं एक पथ्य असं होतं की भगवंतांनी कधीही पायामध्ये कुठलंही वाहन घातलं नाही, आपल्या भाषेत चप्पल घातली नाही. भगवंतांनी कुठलंही वाहन घातलं नाही. भगवंताने कधीही आपल्या डोक्यावरचे केश कर्तन केले नाही. तिसरं, भगवंतांनी अंगावर कधीही शिवलेले वस्त्र घातली नाही, केवळ पितांबर आणि उपरण. चौथं, जोपर्यंत भगवंत वृंदावनात होते, जोपर्यंत भगवंत गोकुळात होते, तोपर्यंत भगवंतांनी कधीही जड भरीत महागडी वस्त्र परिधान केली नाही. कारण माझ्यासोबतचे जे गोपाळ आहेत ते गोपाळ अत्यंत सामान्य आहेत. ते माझे मित्र आहेत, ते माझे सखा आहेत. आणि मग मोठी मोठी वस्त्र घालून आपण त्यांच्या समोर
आपलं प्रदर्शन थोडी करायचं. आणि 5वा सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवा. भगवंतानं मथुरेला जाईपर्यंत हातात शस्त्र घेतलं नाही, कुठलंही शस्त्र घेतलं नाही. अगदी तोपर्यंत जितके असुर आले, जितके राक्षस आले, जितके संकट आले, ते भगवंताने विना शस्त्र त्यांना संपवलं. पण भगवंतानी हातामध्ये शस्त्र घेतलं नाही. मग विचार करा, ज्या वृंदावनामध्ये भगवंतानी पायामध्ये कधीही चप्पल घातली नाही, वस्त्र घातले नाही, ते भगवंत नित्य चालत असताना त्यांच्या पायाला अनेक वेळा खडे टोचायचे. त्या भिल्लीने येत ना, त्यांना गोपिका पुण्यवान यासाठी मानतात की त्या भिल्लीने जेव्हा भगवंताला त्या वनातून चालताना पाहायच्या, त्यांना असं वाटायचं की आपण जावं आणि भगवंताला स्पर्श करावा. पण त्या भगवंताला स्पर्श करत नव्हत्या. भगवंत त्या जमिनीवरून पुढे सरकले. तृणचरानुगम श्रीनिकेतनम. गोपीगीतात सुंदर श्लोक आहे. जसे भगवंत त्या भूमीवरून चालले, त्या भूमीवरची धूळ त्या आपल्या मस्तकाला लावायच्या. भगवंताचे चरण चालता 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 ज्या गवतावच्या पातावरून गेले, त्या पात्यांना त्या स्पर्श करून दर्शन घ्यायच्या की याला भगवंताचा स्पर्श झालाय. एक गोपिका असं म्हणाली, अगं, जेव्हा भगवंताचा वेणूचा नाद येतो ना, तेव्हा या वेड्या हरिणी इकडं तिकडं भटकत असतात. आणि भगवंताचा जेव्हा वेणुनाद श्रवण केला की ते आपल्या काळबेटासोबत भगवंताच्या चरणापाशी येऊन थांबतात. वनामध्ये फिरणं भटकणं सोडून देतात आणि सगळ्या पळत 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 येऊन जिथे वेणुनाद चालू आहे भगवंताचा, तिथे त्या बसतात. ती गोपिका असं म्हणाली की आपल्यापेक्षा पुण्यवान भाग्यवान त्या हरिणी आहेत. कारण त्यांचा पती त्यांच्या सोबत येतो. आपले पती आपल्या सोबत येत नाही. आपलं कोणत्या जन्मीचं हे पाप शिल्लक आहे माहिती नाहीये. पण या हरिणी आहेत ना, या हरिणी आपल्या पतीला सोबत घेऊन येतात आणि सांगतात, चला भगवंताचा वेणुनादाचं श्रवण करा. अध्यात्म हे असतं, अध्यात्म हे असतं की जिथे दोनही जीव एकत्र येऊन भगवंताची आराधना करतात, ते सहज साफल्य होतं, सहज शक्य होतं. म्हणून ह्या हरिणी किती भाग्यवान आहे. ह्या हरिणी खूप भाग्यवान आहे. त्या आपल्या पतीसह येतात, म्हणून मोक्ष त्या दोघांनाही मिळणार आहे. एक गोपी असं म्हणाली, या वनामधली जी झाडं आहेत ना, ती खूपच पुण्यवान आहेत, अत्यंत पुण्यवान आहेत, की ज्यांना भगवंताचं नित्य सानिध्य लाभतं, नित्य सानिध्य लाभतं. भगवंत त्यांना टेकून उभे राहतात. कधी आपल्या छायेनं ते भगवंताला शांत शांत थंड वातावरण देतात. एकदा यशोदा माता असं म्हणाली होती की अरे कृष्णा, तू वनामध्ये जातोस
आणि वनामध्ये जात असताना अरे तुझ्या डोक्यावर कुठलं छत्र नसतं. तू जात असताना तुला ऊन लागतं ना रे. त्यावेळेस एक गोपिका असं म्हणाली, यशोदा माते, आकाशामध्ये जी ढग असतात ना ती सगळी विष्णू भक्त आहे, कृष्ण भक्त आहे. अगं ही ढग भगवंताच्या, जसं जसं भगवंत पुढे चालतात त्यांच्या डोक्यावर सावली करत करत चालतात, सावली करत करत चालतात. आणि उष्णतेचा दाह निर्माण झाला की लगेच वर्षा करतात, लगेच पाऊस येतो. म्हणून यशोदा माते, तू त्याची नकोच चिंता कर. प्रत्येक गोपिका आपलं आपलं मत इथे प्रत्येकांना सांगत होती. एक गोपिका असं म्हणाली की त्या गोवर्धनाचं किती भाग्य आहे, ज्या गोवर्धन पर्वतावरती भगवंत वेणुनाद करत असतात, त्यावेळेस त्या गोवर्धन पर्वताच्या चराचर सृष्टी ही आनंदाने, अत्यंत उल्हासाने, अत्यंत आनंदाने स्वतःला धन्य मानत असतात. ती गोपी म्हणाली, त्या गोवर्धनावरच्या मातीनं सुद्धा काय पुण्य केलं असेल की ज्या मातीला भगवंताचा स्पर्श होतो. भगवंत जेव्हा त्या गोवर्धनावरती जातात तेव्हा भगवंताच्या चरणावर कुठलंही पायामध्ये परिधान केलेलं वाहन नाहीये, त्यामुळे त्या मातीला स्पर्श होतो. धन्य ती माती, धन्य ती माती. एक एक गोपिका आपलं मत व्यक्त करत होती आणि गोपिका आपलं मत व्यक्त करत असताना एक गोपिका असं म्हणाली, चला आपलं भाग्य तेवढं आहे की भगवंताचा वेणू आपण श्रवण करू शकलो. ह्या सगळ्यांनी जो वेणूला प्रश्न विचारले होते ना की तू कोणत्या जन्मीचं हे तुझं पुण्य आहे ग, की ज्या पुण्यामुळे तुला भगवंताने स्पर्श केला. बघा, श्रीमद भागवतामधला प्रत्येक अध्याय आणि श्लोक हे गुढार्थ ज्ञान देतं, अत्यंत गूढ ज्ञान देतं. काय ज्ञान दिलंय? ते वेणू म्हणाली की अगं मी खरंच भाग्यवान आहे, यात संशय नाही काही, मी निश्चित भाग्यवान आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मला हे भाग्य का लाभलं? मी वनामध्ये होते आणि वनामध्ये असताना एक दिवस एका व्यक्तीने येऊन लोहाच्या साह्याने मला माझ्या झाडांपासून विलग केलं, तोडलं मला. त्यावेळेस माझ्यावर लोखंडाने घाव झाले, ते घाव मी सहन केले. ज्यावेळेस मला आणून टाकलं, यापासून वेणू निर्माण करायचा आहे, त्यावेळेस त्यांनी एक तप्त लोखंडाची सळई घेतली आणि ती तप्त लोखंडाची सळई माझ्या पोटामध्ये घातली, माझ्या पोटामध्ये घातली. माझ्या पोटामध्ये जे जे काही होतं ते सगळं काढून टाकलं. पण मी सहन केलं, मी शांत होते, कारण माझं प्रभूशी मिलन होणार होतं. वेणू म्हणाली, अगं एक तप्त सळई
जी विस्तवावरती अत्यंत गरम केली होती, ती सळई माझ्या अंगावरती पळवल्या गेली. 6 ठिकाणी मला छिद्र पाडले, 6 ठिकाणी मला छिद्र पाडले. पण मी ओरडले नाही, मी शांत होते, मी शांत होते, कारण भगवत भक्तांचं मिलन होणार होतं. ही 6 छिद्र म्हणजे मी माझ्यातला काम, क्रोध, लोभ, मोह, माया आणि मत्सर यांचा त्याग करून टाकला होता. वेणू सांगते, तुम्हाला भगवंताच्या जवळ जायचंय ना, तर तुमचे हे 6 दुर्गुण नष्ट करा. काम, क्रोध, लोभ, मोह, माया आणि मत्सर यांचा त्याग करा. ती वेणू म्हणाली, ही सगळी छिद्र पाडल्यानंतर कोणी माझ्या पोटामध्ये पाहिलं तर मी सांगितलं माझ्या पोटातच काही राहत नाही. कोणाविषयी राग नाही आणि कोणाविषयी द्वेषही नाही. मी सतत भगवंताचं स्मरण करते, मी भगवत चिंतन करते. माझा श्वास हा भगवंताचा श्वास झालेला आहे, म्हणून मी शांत असते. आणि ज्यावेळेस भगवंत आपला ध्वनी माझ्यामध्ये टाकतात, भगवंत फुंकतात, त्यावेळेस माझ्या हृदयातून उत्पन्न होणारा जो भक्तीचा रस आहे, भक्तिभाव आहे, त्या भक्तिभावाच्या स्वरातून हे 6 स्वर बाहेर पडतात. वेणू म्हणाली, मी इतक्या कठीण समस्यातून गेले, मी एवढी कठीणता सहन केली, तेव्हा मला प्रभूंच्या जवळ जाता आलं. एक संत सांगतात, हा जो वेळू आहे ना, वेळू ज्याच्यापासून वेणू बनवल्या जाते, हा वेळू सहसा कुठं वापरतात? रामनाम सत्य आहे, तिथंच वेळू लागतो आपल्याला. जो देह टाकलेला आहे, तो देह भगवंतापाशी नेण्यासाठी, पंचतत्वात विलीन होण्यासाठी हा वेळू काम करतो. ते संत पुढे जाऊन असं म्हणतात की एखाद्या नदीमधून, एखाद्या जलाशयातून एका किनाऱ्याहून दुसऱ्या किनारी जाण्यासाठी या वेळूपासून एक ताट तयार केली जाते, ताटी तयार केली जाते. ती ताटी ह्या वेळूंपासून यासाठी बनवल्या जाते की ती पाण्यामध्ये बुडत नाही. अन्य लाकूड असू द्या, चंदनाचं लाकूड असू द्या ना, पाण्यामध्ये टाकलं की ते बुडणार, पण हा वेळू पाण्यामध्ये बुडत नाही. म्हणून त्याची ताटी तयार केली जाते आणि एका किनाऱ्यापासून पोहोचवण्याचं काम हा वेळू करतो. हा कधीही पाण्यामध्ये बुडत नाही, कोणाला बुडू देत नाही. पण हाच वेळूपासून जेव्हा वेणू बनला आणि तो भगवंताच्या ओठांना स्पर्श झाला, त्या दिवशीपासून यांनी सगळ्या भक्तांना भक्ती रसामध्ये ओथंबून बुडून टाकलं. खरं म्हणजे वेळू बुडू देत नाही आणि हा वेळू तरू देत नाही. एका किनाऱ्याहून दुसरा किनारी आमचा भवसागर पार करण्यासाठी हा वेळू आम्हाला मदत करतो. हा वेळू मदत करतो. ह्या वेणूचं भाग्य किती, पुण्य किती, की ज्यावेळेस तिचा स्वर निघतो, त्या स्वरातून आमच्या हृदयातले सगळे स्पंदन निर्माण होतात, ती भक्तीची. ती वेणू म्हणाली, मी जेव्हा भगवंताच्या जवळ असते ना, तेव्हा मी काहीही बोलत नाही, मी काहीही बोलत नाही. जे प्रभू बोलतात तेवढंच मी बोलते. जे प्रभूंच्या मनात आहे, जे प्रभूंच्या हृदयात आहे, तेवढंच निघतं. ते वेणू असं म्हणाली की ज्यावेळेस मी एकटी असते, एकांतात असते, त्यावेळेस मी मौन धारण केलेलं असतं, मी शांत असते, माझं मौन व्रत असतं आणि मी डोळे बंद करून त्या प्रभूचं ध्यान करत असते.
प्रभूंना पाहायचं असेल तर ध्यानात पाहावं लागतं. प्रभूंना भोजन करायचं असेल तर आपण यज्ञात ज्या आहुती देतो त्या शुद्ध आहुती प्रभूंचं भोजन असतं. आणि प्रभूंना जर पाहायचं असेल तर ध्यानात पाहावं. श्वासांची गती थांबल्या जाते, मीपणा संपून जातो, विचारांची वादळ शमून जातात आणि त्यावेळेस अल्लाहद नाद उत्पन्न होतो. आणि तो नाद आपल्याला भगवंतापाशी घेऊन जातो. म्हणून मी मौन धारण करतो, मी शांत असते. आणि वेणू म्हणाली, मी काय पुण्य केलंय. जन्मोजन्म आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा श्री विठ्ठले कृपा केली. अनेक जन्माचं माझं काही पुण्य असेल तेव्हा भगवंतानं माझ्यावर ही कृपा केली आहे. ज्या वेणूनं आपला काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर यांचा त्याग केला ना, त्या वेणूपासून आम्हाला हे शिकावं लागेल की जर आम्हाला भगवंताच्या चरणाशी जायचं असेल तर हे षडविकार आम्ही नष्ट केले पाहिजे. हे षडविकार नष्ट करून आम्ही नित्य भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. या जगामध्ये एकच श्रेष्ठ आहे, ते म्हणजे भगवंत विठ्ठल कृष्ण. म्हणून सतत सतत नाम स्मरण करावं, ध्यान करावं, आपल्यामध्ये उत्पन्न झालेले विकार नष्ट करावे. आणि हे सगळे विकार नष्ट केल्यानंतर आपण भगवंताच्या चरणाशी विलीन होत असतो. वेणू म्हणाली की माझ्या मुखातून सदैव मधुर ध्वनीच बाहेर येतो. ज्याने जसा स्वर फुंकला तरी माझ्या मुखातून येणारा ध्वनी हा सुंदर ध्वनी असतो. 8 मिनिट राहिले. सुंदर ध्वनी असतो. आणि बघा, मी कधीही कोणावर रागवत नाही, मी कधीही कोणावर क्रोध करत नाही. माझ्या मुखातून निघणारा स्वर हा आल्हाद आहे, कारण त्यात प्रभूंचा वास आहे, नित्य वास आहे. तुमच्या माझ्यामध्ये जर प्रभूंचा नित्य वास यायचा असेल, तुम्हाला मला प्रभूंच्या चरणाशी जायचं असेल, तर आपल्याला वेणूचा हा आदर्श घ्यावा लागेल. एकादशी करायचं तर आपण 10 खातो आणि असं म्हणतो की मला भूक थांबत नाही. वेणूनं तर किती त्रास सहन केला. तप्त लोखंडाने तिला पोळवल्या गेलं, पण ती शांत होती, स्तब्ध होती, कारण तिला प्रभूंच्या चरणाशी जायचं होतं. ही व्रत वैकल्य ही त्याचसाठी असतात की आम्ही प्रभूंच्या चरणाशी जाण्यासाठी, लीन होण्यासाठी हे तप करावं लागत असतं, व्रत वैकल्य करावी लागत असतात. ह्या वेणुगीताच्या रूपानं आज आम्हाला तुम्हाला हे एकच लक्षात ठेवायचंय की वेणूनं जे पुण्य केलंय ते पुण्य तुमच्या माझ्या हातून घडलं पाहिजे. मला खूप आनंद वाटला आणि मी ऋणही व्यक्त करणार आहे. माझे सद्गुरू, माझे गुरु, माझा देव, माझा श्वास, श्री सत्यात्म तीर्थ स्वामी महाराज यांच्या प्रेरणेतून ही खूप मोठी एक मंडळ तयार झालं. मध्व संप्रदायाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य यांनी हातामध्ये घेतलं. मी ऋण व्यक्त करणार आहे
परम आदरणीय विनायकाचार्य जोशी साताऱ्याचे आहे. गोपीनाथाचार्य तुळजापूरकर, आमचे तुळजापूरचे पुरुषोत्तमाचार्य आणि व्यासवाणी ज्यांनी निर्माण केली ते आचार्य जयेश पेडगावकर, ह्या सगळ्यांची मिरवणूक व्यक्त करणारे फेसबुकवर एक शब्द ऐकला, सत्यात्म, आणि खरंच मला तो शब्द खूप आवडला, खूप भावला. ही आपली सेना आहे आणि या संप्रदायाचं, या विचारांची प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रामध्ये आता खूप प्रेमानं आणि वेगानं वाढतो आहे. यासाठी आपण सगळे आचार्य लोक कार्यरत आहात. परमादरणीय वेद ज्यांनी सेलूला येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं होतं ते वेदनिधी आचार्य सुद्धा खूप मोलाचं कार्य करत आहे. जी जी आचार्य मंडळी आहे त्या आचार्य मंडळींना मी वंदन करतो की त्यांच्यामुळे आम्हाला आता खूप मार्ग सोपा झाला. म्हणून या वेणुगीतामधून मी भगवंत चरणी एवढीच प्रार्थना करेल की जे वेणूनं पुण्य केलं, भगवंताला स्पर्श करण्याचं भाग्य तिला लाभलं, तसं भाग्य तुम्हा आम्हाला लाभो. झालेली सेवा सद्गुरू श्री सत्यात्म तीर्थ स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु.